नमस्कार मुलांनो. एका जिज्ञासू मुलाला आत काय आहे हे जाणून घेण्याची ओळखी वेगळी करायची असते. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञांना अणूच्या अंतर्गत रचनेबद्दल जाणून घेण्यात खूप पूर्वीपासून रस आहे. त्यांना अणूच्या आत कोणते कण असतात आणि हे कण अणूमध्ये कसे व्यवस्थित केले जातात हे जाणून घ्यायचं होते. हे स्पष्ट करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी विविध अणु मॉडेल्सचे प्रस्तावित केले आहेत. आज आपण अशा 2 प्रकारच्या अणु मॉडेल्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी त्यांच्या काळात क्रांती घडवून आणली. एक म्हणजे थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल आणि दुसरे म्हणजे रदरफोर्ड्स अणु मॉडेल. माझे नाव अश्विनी आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अणु मॉडेल्सबद्दल जाणून घेणार आहात. तुम्ही मागील वर्गात काय शिकलात? अणूचे 3 उपाणू कण म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन हा अणूचा ऋण चार्ज केलेला कण आहे. प्रोटॉन हा धन चार्ज केलेला कण आहे, जो अणुकेंद्रकाचा एक भाग आहे. न्यूट्रॉन हा एक अविभाजित कण आहे, जो अणुकेंद्राचा एक भाग आहे. इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्सचा शोध याचा श्रेय अनुक्रमे जे. जे. थॉम्सन आणि जे. चॅडविक यांना जातो. थॉम्सनने असे ठरवले की अणूमध्ये ऋण चार्ज केलेला कण असतात आणि ज्यांना आता इलेक्ट्रॉन म्हणतात. शिकवण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला थॉम्सनचे प्लम पुडिंग मॉडेल आणि रदरफोर्डचे अणु मॉडेल याविषयी कळेल. कीवर्ड्स: प्लम पुडिंग, अल्फा कण, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन. या धड्याच्या संकल्पनाचा नकाशा पाहूया. हे अणु मॉडेल 1898 मध्ये जे. जे. थॉम्सन यांनी मांडले होते. या मॉडेलला सामान्यतः प्लम पुडिंग मॉडेल म्हटले जाते. असे जे प्लम पुडिंगमध्ये काळाचे तुकडे कसे वितरित केले जातात त्यांचा संदर्भ देते. अणू हा एक समान धनभाराचा गोल मानला जातो आणि त्याला इलेक्ट्रॉन अंतर्भूत असतात. अणूचे वस्तुमान संपूर्ण अणूमध्ये एकसमान वितरित केले जाते असे मानले जाते. ऋण आणि धन भार एकमेकांना संतुलित करतात आणि संपूर्ण अणू विद्युतच्या तटस्थ असतो. धनभार टरबूजाच्या लाल भागाप्रमाणे संपूर्ण अणूमध्ये पसरलेला असतो. लाल भागात वितरित केलेले काळे बिया इलेक्ट्रॉन दर्शवतात. नंतर हे मॉडेल सुधारित करण्यात
आले कारण प्रसिद्ध शास्त्रज्ञांपैकी एक अँसरस रदरफोर्ड यांनी एक अद्भुत प्रयोग केला, ज्यामुळे अणुसंरचनेची संकल्पना बदलली आणि अणुशास्त्रात एक मैलाचा दगड ठरला. 1911 मध्ये न्यूझीलंडमधील लॉर्ड रदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अल्फा कण नावाच्या अतिशय लहान धनभारती कणांची पाताळ सोन्याच्या फाईलवर बॉम्बफेक करण्याचा त्याला प्रसिद्ध प्रयोग केला. त्यांनी सोन्याचे फाईल्स निवड केली कारण त्यांना शक्य तितका पातळ थर हवा होता आणि सोने हा सर्वात लवचिक धातू आहे. त्यांनी असे निरीक्षण केले की बहुतेक अल्फा कण सरळ फाईलमधून जातात. काही अल्फा कण त्यांच्या सरळ मार्गांपासून थोडेसे विचलित झाले होते. खूप कमी अल्फा कण पूर्णपणे परत आले. नंतर रदरफोर्डने निष्कर्ष काढला, अणूमध्ये मोठी रिकामी जागा असते. अणूच्या मध्यभागी एक धनभारती वस्तुमान असते, ज्याला केंद्रक म्हणतात. अणूच्या केंद्रकाचा आकार अणूच्या आकाराच्या तुलनेत खूपच लहान असतो. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती कक्षा नावाच्या जवळच्या वर्तुळाकार मार्गाने फिरतात. संपूर्ण आणि विद्युष्ट तटस्थ असतो, म्हणजे अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या समान असते. रदरफोर्ड्सनी आणि रचनेच मॉडेल सौर मंडळाच्या रचनेसारखेच आहे. जसे सौर मंडळात सूर्य मध्यभागी असतो आणि ग्रह त्याच्या भोवती फिरतात, त्याचप्रमाणे अणूमध्ये केंद्रक मध्यभागी असते आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती कक्षा किंवा कवचांमध्ये फिरतात. तुम्ही काय शिकलात? थॉमसने असे ठरवले की अणूमध्ये नकारात्मक चार्ज केलेले कण असतात, ज्यांना इलेक्ट्रॉन म्हणतात. त्यांनी अणूचे एक मॉडेल विकसित केले, जे सकारात्मक चार्ज केलेल्या पदार्थांच्या वस्तुमानात इलेक्ट्रॉन अंतर्भूत असलेले दर्शविते. थॉमसनने अणुरचनेत प्लम पुडिंग किंवा टरबूज मॉडेल सादर केले. रदरफोर्ड्सच्या अल्फा कण विखुरण्याच्या प्रयोगामुळे अणुकेंद्राचा शोध लागला. ऑर्नेस्ट रदरफोर्डच्या अणूच्या मॉडेलमध्ये मोठी रिकामी जागा असते. मध्यभागी एक लहान, दाट, सकारात्मक चार्ज केलेले केंद्रक असते.